आपल्या संस्थेला 20,000 रुपयाचा तोटा होईल आणि त्याच्या पुढचं व्याज हे संस्थेचं उत्पन्न हे कमी कमी होत जाणार आहे। आणि हीच तरतूद आता पुढे त्या परिपत्रकाप्रमाणे 28ला कदाचित 100% पर्यंत ती तरतूद गेलेली आहे। तर तुम्ही हा फक्त सब स्टँडर्ड सिनारिओ आहे, तर यावरून तुम्ही लक्षात घ्या की तुम्हाला ॲसेट लायबिलिटी मॅनेजमेंटमध्ये हेच सांगितलं आहे। कारण की आता पहा, ह्या कर्जदाराला तुम्ही 1 लाख रुपये दिले म्हणजे तुमच्याकडे कुणीतरी 1 लाख रुपयाची ठेव ही तुमच्याकडे डिपॉझिट म्हणून ठेवलेली आहे। आता मी तुमच्याकडे 1 लाख रुपये डिपॉझिट 9% व्याजाने किंवा 8% व्याजाने तुमच्याकडे ठेवलेलं आहे फॉर 2 इयर्स टेन्युअर। साहेब, हा ठेवीदार तुमच्याकडे येऊन दर क्वार्टरली व्याज घेऊन जाणार आहे। तुम्ही याचं व्याज तुम्हाला द्यावंच लागणार आहे ठेवीदाराचं। तुम्ही असं म्हणणार आहे का की या कर्जदाराचं व्याज 3,000 रुपये नाही आलं म्हणून तुम्हाला व्याज देणार नाही? म्हणजे तुम्हाला स्वतःच्या भांडवलातनं, स्वतःच्या असलेल्या स्वनिधीतनं तुम्हाला हे व्याज द्यावं लागणार आहे। त्यामुळं 1 लाख रुपयाच्या ठेवीचं जर तुम्ही 9% वर्षभराचं त्याला जर 9,000 व्याज दिलं तर विचार करा, तुमचं इकडं व्याज बंद झालंय 20,000 रुपये, प्लस तुम्ही त्याला संस्थेतनं 9,000 रुपये स्वतःचं व्याज दिलंय। त्यासाठी ALM ॲसेट लायबिलिटी मॅनेजमेंट आपल्याला लागू नाहीये, पण त्याचं हे फार मोठं पुढं भविष्यामध्ये हे राहणार आहे। याला निगेटिव्ह मिसमॅच म्हणतात। म्हणजे या ठेवीदाराला 2 वर्ष हा मनुष्य आल्यावर हा तुमच्याकडून 9%नी 18,000 रुपये 2 लाखाचं व्याज घेऊन जाणार आहे। त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला पहिल्या वर्षाचं 20,000 रुपये सुद्धा व्याज तुमच्या बकेटमध्ये आलेलं नाही आहे। म्हणून मित्रहो, जे शासनाचं सर्क्युलर आलेलं आहे, अशी जी कर्ज खाती जी ताजी तुम्हाला वाटतात जी आली, तर आपण वन टाईम सेटलमेंटची योजना त्वरित घेण्यासाठी आपल्या चेअरमन साहेबांना, संचालक मंडळाला हे करा आणि त्या लोकांना तो बेनिफिट द्या। ज्या संस्थांचा NPA हा वाढता असेल तर त्या संस्थांनी पहिल्यांदा OTS घ्यावा असं मी आजच्या या मंचावर तुम्हाला जाहीर आवाहन करतो। कारण की संस्थेचं आरोग्य त्यामुळे टिकेल तरच तुम्ही भविष्यामध्ये तुम्ही ठेवीदारांचे पैसे द्याल, अन्यथा तुमच्या संस्थेपुढे ठेवीदारांची रांग लागेल। हे असे 1 लाखाचे उद्या 50 प्रकरणं जर तुमचे थकले तर तुमच्या संस्थेला मग अनेक मिटिंगा आणि अनेक या गोष्टी करतो आणि मग कोर्टात जातो, आपण त्याची प्रॉपर्टी हे करू। साहेब, कर्जदार